झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत 11 जुलै 2006 मध्ये लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाला आज 7 वर्ष पूर्ण झालीत। या स्फोटामध्ये आपलं सर्वस्व गमावून पुन्हा जिद्दीनं उभे राहिलेले अनेक जण आहेत। महेंद्र पितळे हे त्यापैकीच एक। त्यांनी आपला डावा हात गमावला, पण इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपलं जीवन सावरलं। फक्त त्यांची खंत एवढीच की त्यांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारनं मात्र हात आखडता घेतला। 7 वर्ष झालेत 11/7च्या बॉम्ब ब्लास्टला होऊन। त्यातले विक्टिम्स आहेत ते अजूनही पीडित आहेत। त्यांचं जे म्हणणं आहे की सरकारने त्यांना पूर्णपणे मदत केली नाहीये। त्यांचं जे पूर्वत आयुष्य होतं ते अजूनही त्या ब्लास्ट नंतर पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आपल्यासोबत अशाच एक विक्टिम आहेत महेंद्र पितळे, आपण त्यांना विचारूयात। म्हणजे साहेब, मला सांगा की ज्यावेळी हा ब्लास्ट झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि काय नेमकी घटना घडली? मी त्या टायमाला कामावरून निघालेलो आणि ट्रेन पकडलेली आणि जोगेश्वरीमध्ये ट्रेन आली आणि जस्ट पिकअप पडत होते तेव्हाच हा ब्लास्ट झालेला पूर्ण। आणि त्या ब्लास्टमध्ये माझा हात पूर्ण गमवावा लागलेला आणि मी आता आर्टिफिशियल लिम्स लावून माझं आयुष्य चालू। तुम्ही हा आर्टिफिशियल हात लावलेला आहे, थोडं वर करून दाखवा की नेमकं या हाताने तुम्हाला किती फायदा होतो? की सुरुवातीला एक सपोर्टिंग आर्म म्हणून मला बराच फायदा होतो याच्यामुळे। आणि जशी कामं माझी पहिली चालू होती ती आताही सुरळीतप्रमाणे चालू आहेत। माझा जिकडे जॉब होता त्याच ठिकाणी मी अजूनही जॉबला आहे। आणि यामुळे मला पहिल्यांदा वाटलं की मी बाईक चालू शकत नाही, पण मी माझी बाईकसुद्धा परत चालू शकतो यामुळे। हा हात बनवण्याकडे साधारण किती खर्च आला आणि त्याला कोणी कोणी कॉन्ट्रीब्युशन केलं आणि सरकारच्या पूर्णपणे एकदम जी खर्च देण्याबाबत जी सरकारची भूमिका होती त्यावर तुम्ही किती खुश आहात? सरकारकडून ॲक्च्युली त्या टायमाला मी जो क्लेम केला त्याच्यामध्ये मला इंजरी बघून सरकारकडून 2,40,000 मिळालेले आहे, पण या हाताची किंमतच त्या टायमाला 7-1 लाख रुपये होती। तर ती माझ्या तर आवाक्याच्या बाहेरच होती। तर मला बरेचसे ट्रस्ट आणि मुंबईतली काही दानशूर व्यक्ती, पॉलिटिशियन यांच्याकडून सपोर्ट मिळाला आणि मी हा आर्म बनवून घेतलेला आहे। नियमित त्यांचं काम सुरू आहे, पण हा जो तुम्ही हात पाहू शकाल आर्टिफिशियल हात आहे, तर साधारण 7 लाख या हाताची किंमत त्यावेळी होती। आणि आता तुम्ही विचार केलात तर गव्हर्नमेंटने त्यांना फक्त 2,40,000 खर्च दिलेले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक दानशूर व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांना मदत केलेली आहे, पण सरकारने अशा व्यक्तींना ज्यांची इच्छाशक्ती आहे की पुन्हा नव्याने जीवन जगावं, त्यांच्यासाठी पुढे यावं अशीच आशा अशासारख्या व्यक्तींनी व्यक्त केलेली आहे। पुढे अमित गिरीसह अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।